विधिमंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी सरनाईक साहेबांनी त्यांच्या मतदारसंघातील मीरा भाईंदर या परिसरातील पाणी वाढवण्याचे जे निवेदन दिलंय त्या संदर्भात तातडीनं बैठक घेऊन हे पाणी वाढवण्याचा निर्णय आजच आमच्या विभागानं घेतलेला आहे। आज शटडाऊन असल्यामुळे उद्या किंवा परवापासून याची अंमलबजावणी केली जाईल आणि पाणी टंचाई होणार नाही आणि उद्योजकांना देखील पाणी कमी पडणार नाही याची दक्षता मीरा भाईंदरमध्ये 100% घेण्याचा निर्णय आज मी घेतलेला आहे। आए दिन पानी की किल्लत को झेलने वाली मीरा भाईंदर की जनता के लिए एक बड़ी खुशखबरी। उद्योग मंत्री उदय सामंत ने मीरा भाईंदर वासियों के लिए 10 MLD पानी देने का वादा किया है और तुरंत देने के दिशा निर्देश जारी किए हैं और आने वाले कुछ ही 1-2 दिनों में पानी की किल्लत जो है और कहीं ना कहीं कम नजर आती दिखाई देगी। विधायक प्रताप सरनाईक के प्रयत्नों से ये सफल हुआ है। आइए जानते हैं क्या कहा विधायक प्रताप सरनाईक ने। शहरामध्ये पाणी टंचाईचं सावट निर्माण झालं होतं। या निवडणुकांच्या दरम्यान अनेक नागरिकांनी पाणी कपातीवर काहीतरी तोडगा काढा असं निवेदन मला दिलं होतं आणि मी त्यांना सांगितलं होतं की जशी लोकसभेची आचारसंहिता संपेल ताबडतोब मी उद्योग मंत्र्यांना भेटून मीरा भाईंदर शहराला पाणी पुरवठा कसा सुरळीत होईल आणि प्रामुख्याने जे 10 MLD पाणी मंजूर आहे ते मंजूर असलेलं 10 MLD पाणी मीरा भाईंदर शहराला कसं पूर्णपणे मिळेल याची खबरदारी घेईल। आणि आजच राज्याचे उद्योग मंत्री आदरणीय उदयजी सामंत यांची मी भेट घेतली आणि त्यांना मीरा भाईंदर शहरामध्ये जी 10% 10 MLD पाणी कपात जी केलेली आहे मंजूर पुरवठ्याच्या व्यतिरिक्त त्यामुळे ती ताबडतोब रद्द करावी आणि 10 MLD पाणी त्वरित द्यावं अशी मागणी केली। उदय सामंत साहेबांनी जे MIDCचे CE आहेत श्री चव्हाण यांना ताबडतोब दूरध्वनी केला आणि त्यांनी मीरा भाईंदर शहरातील पाणी टंचाईवर तोडगा काढायला सांगितला आणि जे मंजूर असलेलं 10 MLD पाणी आहे ते ताबडतोब टप्प्याटप्प्याने देण्याचे आदेश दिलेत। त्यामुळे उद्यापासूनच मीरा भाईंदर शहराला जो पाणी कपातीनं ग्रासलेला आहे किंवा पाणी टंचाईचा सामना करावा लागतो तो सामना करावा लागणार नाही आणि सरकारनं आता उद्योग मंत्र्यांच्या माध्यमातून जो निर्णय घेतला त्याचं मी मनापासून अभिनंदन करतो। मीरा भाईंदर शहरातील जनतेने जे प्रेम शिवसेनेवर दाखवलं त्याचं फलित म्हणून लगेच दुसऱ्या दिवसापासून त्या भागाचा स्थानिक आमदार म्हणून मी कामाला लागलो आणि उद्योग मंत्र्यांनी त्याला ताबडतोब पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो। मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या मीरा भाईंदर शहर आणि ठाण्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे हे परत एकदा ह्या भूमिकेमुळे दाखवून दिले।